बातमी आहे परदेशासह भारत सरकारने पुरस्कृत केलेल्या एका भारतीय वैद्यकीय अधिकाऱ्याची। सध्या परदेशात स्थायिक असलेले डॉक्टर मल्लिकार्जुन नल्लीगौडा हे मूळ भारतीय वंशाचे बंगळूर येथील वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील अधिकारी। डॉक्टर मल्लिकार्जुन यांनी केलेल्या संशोधनाला परदेशात आणि भारत सरकारने पुरस्कृत करून त्यांचेच नाव मल्लीगौडा सिंड्रोम हे देऊन गौरविले आहे। आपला आवाजच्या माध्यमातून डॉक्टर मल्लिकार्जुन नल्लीगौडा यांची खास मुलाखत जुन्नर शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन डुमरे यांनी ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे यांच्या जुन्नर येथील निवासस्थानी घेतली। या प्रसंगी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, निवासी संपादक पवनजी गाडेकर, ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे, ॲडव्होकेट गोसावी, ॲडव्होकेट वाघमारे, अमोल चंगेडिया आदी मान्यवर उपस्थित होते। पाहुयात आपला आवाजचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, स्वागत आहे आपला आवाजमध्ये। आज आपण आलेलो आहोत कल्याणपेठ येथे ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे यांच्या घरी। एक असं दिग्गज व्यक्तिमत्व आज आम्ही आपला आवाजच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या समोर आणणार आहोत। या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे सर, त्याचबरोबर सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन डुमरे, ॲडव्होकेट देवराज डहाळे, रीतिराज डहाळे, त्याचबरोबर ॲडव्होकेट राजीव गोसावी, ॲडव्होकेट प्रवीण वाघमारे, त्याचबरोबर अमोल चंगेडिया। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण एक असं व्यक्तिमत्व आज अनुभवणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आज आपण इथे सर्व जमलो आहोत अशा एका व्यक्तिमत्वासाठी की जो माणूस इंडियन ओरिजिन आहे आणि त्यांनी कोलोराडो US-मध्ये एक रिसर्च काम केलेलं आहे आणि त्यांचे काही पेपर्स तिथल्या पब्लिकेशन्समध्ये पब्लिश पण झालेले आहेत। असे हे डॉक्टर मल्लिकार्जुन नल्लेगौडा हे बेसिकली आहेत हेलोकेर ह्या गावचे, चित्रदुर्गा डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश इथले। बँगलोर मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी MBBS पूर्ण केलं। त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं MD हे एम्स ह्या इन्स्टिट्यूटमधनं पूर्ण केलं। त्यानंतर त्यांचं फर्दर हायर एज्युकेशन हे US-मध्ये झालं। त्याच्यानंतर कोलोराडो US यासारख्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सर स्वतः कार्यरत आहे। असे डॉक्टर मल्लिकार्जुन नल्लेगौडा यांनी एक अतिशय रेअर कंडिशन ज्याला आपण त्यांच्या आडनावाने संबोधित केलेलं आहे, नल्लेगौडा सिंड्रोम, ह्याबाबत आपण चर्चा त्यांच्याशी करणार आहोत। तर माझे काही प्रश्न त्यांना मी विचारतोय। आपका स्वागत है आपला आवाज़ में। मेरा पहला सवाल ये है, आपको ये इंस्पिरेशन कहाँ से मिला, ये प्रेरणा कहाँ से मिली ये काम करने के लिए? मेरा MBBS वगैरह फिनिश करने के बाद में देन सो आई जॉइंड दिल्ली का ऑल इंडियन स्टाफ मेडिकल साइंसेस में। शुरू में काम वगैरह करने के टाइम में इतना इंटरेस्टिंग केसेस वगैरह आ रहा था, वहाँ सारे मतलब डिफरेंट स्टेट से वगैरह रेफ़र करके वगैरह भेजता था एंड देर आर वेरी रेयर केसेस। सो उसको थोड़ी सी मतलब डायग्नोसिस वगैरह करने के लिए हमने काफ़ी टेस्ट वगैरह करने का और सारे इन्वेस्टिगेशंस वगैरह करने का, सो इसी टाइप का इंटरेस्ट वगैरह शुरू हो गया। सो देन आई स्टार्टेड काइंड ऑफ उसको थोड़ी सी नया केसेस वगैरह देखने का वगैरह शुरू किया। उसी टाइप के एक केस के ऊपर और नेक्स्ट केस इसी टाइप की थोड़ी सी इंटरेस्ट वगैरह ज़्यादा होके सो ये रेयर केस को डिस्कवरी किया। ये केस है, ये 12 साल के एक लड़का था। वो हमारा डिपार्टमेंट ऑफ फिज़िकल मेडिसिन एंड रिहेबिलिटेशन है। वहाँ बेसिकली आया था। ये स्कूल का ये अंगविकल था, उसका वो डिसेबिलिटी सर्टिफिकेट लेके स्कूल का एडमिशन लेना चाहता था। उसी के लिए उसका फादर ने लेके आया था वहाँ। उसी टाइप की वो टेस्टिंग वगैरह शुरू करके हमने ये शुरू किया था। तर मित्रांनो, असं आहे की आपल्या इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपल्याला अशा भरपूर प्रकारचे सिंड्रोम्स पाहायला मिळतात। सिंड्रोम्स म्हणजे थोडक्यात काय असतं की ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी जन्माला येते तिच्या शरीरामध्ये अशा बऱ्याचशा व्याधी असतात। त्या व्याधी आपल्याला दिसतात फक्त बाहेरून, पण आतमध्ये कशा आहेत, कशा स्वरूपात असतात याचा रिसर्च करावा लागतो, याचा स्टडी करावा लागतो। सरांनी जी कंडिशन आपल्या ह्या जगासमोर आणलेली आहे ही अशी कंडिशन आहे की जी जगामध्ये प्रथमतः त्यांनी ती डायग्नॉस केली। त्यासाठी काही गोष्टी असतात। आता मी तुम्हाला थोडक्यात एक सांगायचं म्हणजे असं झालं तर व्याधी म्हणजे काय, तर एखाद्याला जन्मताच हृदयाची बाजू वेगळ्या ठिकाणी असतं। नॉर्मली आपलं हृदय हे डाव्या बाजूला असतं, काहींचं उजव्या बाजूला असतं। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठलेही ऑर्गन आपल्या शरीरातले जे असतात जे नॉर्मल पोझिशनमध्ये जर नसतील तर त्या मुलाला व्याधी संबोधित करून
त्याच्यावर काही स्टडी करून जो काही प्रकार केला जातो त्याला सिंड्रोम्स म्हणतात. त्याच्यामध्ये आणखीन काय व्याधी असतात, त्या सगळ्यांच्या व्याधीचं अभ्यास केल्यानंतर कुठल्या स्वरूपाच्या आहेत आणि त्या कशामुळे झालेल्या आहेत याला आपण सिंड्रोम्स म्हणतो. आपण त्यांच्या शब्दात ऐकूया, त्यांनी जी केस केली होती किंवा केस जी डायग्नॉस केली किंवा पाहिली होती ती कशा स्वरूपाची होती, त्याला शारीरिक व्यंग काय होतं आणि ती जर होती व्यंग तर ती 12 वर्षापर्यंत कशी काय जगली. तो माय नेक्स्ट क्वेश्चन टू यू सर, वो लड़का 12 साल का था और उसको काफ़ी प्रॉब्लम्स थे. आप आपकी भाषा में हमारे दर्शकों को बताएं कि उसको क्या क्या प्रॉब्लम था. ये शुरू में आया था लड़का, उसका फादर लेके आया था उसका, ये दोनों हाथ से ना उसका वो काफ़ी डिफ़िकल्टी वगैरह होता था. सो शुरू में वो देखा था उसको हैंड डिफॉर्मिटी इसी टाइप का था. सो मेडिकल टर्म्स में उसको बोलते हैं रेडियल क्लब हैंड करके बोलते हैं. सो उसमें है ना, सो ये दोनों हाथ ऐसा डिफॉर्मिटी वगैरह होता है. उसके साथ थोड़ी सी थंब का भी डिफॉर्मिटी था, एक मिसिंग थंब था उसका. देन हमने उसको पूरा एग्जामिन करने के लिए शुरू किया. शुरू करने के बाद में आस्कल्टेशन वगैरह करने के टाइम में ना उसका हार्ट राइट साइड में था. बाद में उसका हमने एक्सरे वगैरह खींच के देखा. एक्सरे खींचने के बाद में वो तो कंफर्म हो गया उसका हार्ट तो राइट साइड में है करके. उससे थोड़ी सी इंटरेस्ट ज़्यादा हो गया. फिर मेरा जो रेडियोलॉजी फ्रेंड था उससे बात वगैरह किया, उसका अब्डामन की अल्ट्रासाउंड वगैरह करके देख लेंगे अब्डामन के अंदर वगैरह कुछ प्रॉब्लम है क्या करके. अब्डामन का अल्ट्रासाउंड वगैरह करने के बाद में उसका राइट साइड का किडनी था, उसका अनयूजुअल लोकेशन में था, मतलब नीचे चले गए था, वो राइट इलियाक फोसा में था. देन उसके बाद में उसका फर्दर टेस्टिंग वगैरह किया हमने. लाइक हमारा हाई का स्पेशलिस्ट था, उन्होंने एग्जामिन किया आइस के अंदर कुछ फाइंडिंग्स वगैरह है क्या करके. दोनों आई की डिस्टेंस को मेजरमेंट करके वो देखते हैं. उसको काफ़ी डिस्टेंस ज़्यादा था दूसरी नॉर्मल बच्चों को कंपेयर किया हुआ था. उसको टेलीकैंथस वगैरह बोलते हैं उसको. देन उसका फादर को हमने वैसे ही दोबारा सारे टेस्ट वगैरह होने के बाद में क्वेश्चंस वगैरह पूछा. ये और कुछ प्रॉब्लम है क्या करके. फादर ने बताया नहीं, वो पीने का जगह है, वो रेगुलर जगह से वो नहीं पीते, वो नीचे पेनिस का नीचे से वगैरह पीते. उसको अनयूजुअल लोकेशन था, वो यूरेथ्रा करके हाइपोस्पाइडियसिस करके वो बोलते मेडिकल टर्म्स में. वो अनयूजुअल लोकेशन में था. देन फिर बाद में हमने उस बच्चों को पीडियाट्रिक सर्जरी में लेके चले गया. वहाँ पीडियाट्रिक सर्जरी का कंसल्टेंट से बात किया. उसको अनयूजुअल लोकेशन था, वो पीने की जगह उसको रिपेयर वगैरह कर सकते हैं क्या करके. उन्होंने कुछ टेस्टिंग किया. यूरेथ्रोग्राम वगैरह करके, रेट्रो यूरेथ्रोग्राम करके, वो करने के टाइम में उसको वो पता चल गया वो 2 यूरेथ्रा था उसका. वो डुप्लीकेशन ऑफ द यूरेथ्रा करके बोलते हैं, वो पीडियाट्रिक सर्जरी वाला वो डुप्लीकेशन ऑफ द यूरेथ्रा वगैरह फाइंड आउट वगैरह पता चल गया. देन इसी टाइप के फिर पूरा स्पाइन का होल स्पाइन का एक्सरे भी किया. एक्सरे करने के बाद में उसका थोड़ी सी डिफॉर्मिटी था स्पाइन का, स्कोलियोसिस करके बोलते हैं मेडिकल टर्म में. फिर उसके बाद साथ कुछ मिसिंग बोन्स भी था स्पाइन के अंदर वगैरह. ये सारे कुछ फाइंडिंग्स वगैरह हमने निकला था उसके अंदर टेस्टिंग के साथ वगैरह. त्यांनी जी आत्ता केस आपल्याला सांगितली ती थोडक्यात अगदी आपण जर मराठी भाषेत सांगायचं झालं तर डोक्यापासून पायापर्यंत आपण जर विचार केला तर सरांनी सांगितलं की 2 डोळ्यांमधलं अंतर जास्त होतं. तसंच थोडंसं खाली जा, त्यांनी स्पाईनबद्दल सांगितलं की स्पाईनमध्ये काही व्हर्टिब्रा जे असतात म्हणजे त्या व्हर्टिब्रामुळं आपला स्पाईन स्ट्रेट राहतो. पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यातले काही व्हर्टिब्रा मिसिंग होते, काही गायब होते, त्यांचा शेप बरोबर नव्हता. तसंच थोडंसं त्यांनी खाली सांगितलं की आपल्या पोटामधल्या ज्या किडण्या आहेत, नॉर्मली किडनी ही राईट इलियाक फोसामध्ये असते, तर ती राईट इलियाक फोसामध्ये नसताना ती जरा थोडीशी खाली गेली होती, म्हणजे नॉर्मल पोझिशनमध्ये नसतानाही ती खालच्या बाजूला गेली होती. आणि त्या किडनीतनं जे काही युरेथ्रा बाहेर पडतो, ज्याच्यातनं लघवी बाहेर येत असते, त्याचा जो मार्ग आहे बाहेर येण्याचा त्याने हायपोस्पॅडियासिस सांगितलं. तर हायपोस्पॅडियासिस म्हणजे काय असतं मित्रांनो, ॲक्च्युली की पेशंटची जी नॉर्मल लघवीची जी जागा आहे ती जागा नॉर्मल जागी नसून ती खालच्या बाजूने असते, म्हणून लघवीचा मार्ग हा बदलतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. अजून त्यांनी सांगितलं की हृदयाची पोझिशन, त्याला आपण आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये डेक्स्ट्रोकार्डिया म्हणतो, की त्याची जी पोझिशन आहे नॉर्मली लेफ्ट साईडला पाहिजे होती तर ती उजव्या बाजूला होती. त्यांनी आणखीन सांगितलं किडनीमध्ये काही सिस्ट होते, त्या किडनीतले सिस्ट जे आहेत, सिस्ट म्हणजे अशा काही पोकळ्या असतात की त्याचा आपल्या किडनीच्या कार्यासाठी काय उपयोग होतो, मग तिथल्या पेशी जवळजवळ मृत अवस्थेत असतात. अशा प्रकारचे काही सिस्ट त्यांनी त्या किडनीमध्ये डायग्नॉस केले. त्यांनी आणखीन एक आपल्याला सांगितलं क्लब हँड, म्हणजे हे
बोन्स जे असतात बॉडीतले किंवा त्याच्या हाताचे जे बोन्स होते ते पूर्णपणे ॲब्सेंट होते आणि म्हणून त्याचा हात असा हा वाकडा राहायचा. तर सर आपसे एक सवाल है सर, ये बच्चे का IQ कैसा था? उसको तो स्कूल में तो अच्छा पढ़ाई वगैरह कर रहा था, सो हमने टेस्टिंग वगैरह किया, IQ तो नॉर्मल था उसका इंटेलिजेंस के अंदर वगैरह. सो एक्सेप्ट उसको तो सिर्फ डिफॉर्मिटी की वो काम करने के लिए दिक्कत था, सो पीने की वगैरह दिक्कत है, यही मेन प्रॉब्लम था उसको. अभी लाइक उससे अभी लास्ट लाइक मैं अमेरिका पहुंचने के बाद में तो फॉलोअप वगैरह नहीं किया. सो उसके पहले तो मैंने उसका घर वगैरह भी जाके उसको देख रहा था, उसका फादर भी आके स्कूल का वो सारे वो अपडेट्स वगैरह बोलता था. सो ही वॉज ग्रोइंग इन ए नॉर्मल की टाइप की सो कंडीशन में पूरा. ये जो बच्चा आपने देखा है ये इंडिया में ऐसा था, अदर कंट्री में भी ऐसा कोई बच्चा कभी आपके सामने आया है, कोई आपके सुनने में आया कि ऐसा कोई बच्चा है? सो ये केस हमने रिपोर्ट करने के बाद में सो हमारा लाइक सो ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में हमारा दूसरी केस भी आया था उसका. सो दूसरी केस भी ऑलमोस्ट नंगलोई करके वो जगह है दिल्ली का, उसका अगल बगल का एरिया में ही था. सो दूसरी सेकेंड बच्चा था इसका फाइंडिंग्स था ऑलमोस्ट सेम फाइंडिंग्स है, हमारे पास फोटोग्राफ्स भी वगैरह है, रिकॉर्ड्स भी है पूरा, एक्सेप्ट वो सेकंड दूसरी बच्चा से उसका नेक का है ना थोड़ी सी क्लबिंग वेबिंग ऑफ द नेक करके बोलते हैं, थोड़ी सी वाइडनिंग वगैरह हो जाता है नेक का. सो वो एडिशनल फाइंडिंग था. सो इसी टाइप की बाद में लिटरेचर वगैरह देखने के बाद में बिहार में एक केस वगैरह रिपोर्ट किया, ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट वाला पब्लिश किया, वो हैंड डिफॉर्मिटी का, उसके साथ डेक्स्ट्रोकार्डिया भी था, बट उन लोगों के लिए बिकॉज वो सर्जरी डिपार्टमेंट है ना, ऑर्थोपेडिक इतना ज़्यादा फर्दर टेस्टिंग वगैरह नहीं किया. सो रिसेंटली यूनाइटेड किंगडम का जो नॉटिंघम हॉस्पिटल करके वगैरह बोलते हैं, सो वहाँ जेनेटिक डिपार्टमेंट वाला सेम एग्जैक्टली सिमिलर काइंड ऑफ ए केस को रिपोर्ट किया. सो एक 3 महीने का बेबी है, सो वो बॉर्न विथ डिफॉर्मिटी था, दोनों हाथ के भी डिफॉर्मिटी था, उसका हार्ट राइट साइड में था, फिर उसके बाद में हार्ट राइट साइड में था, डेक्स्ट्रोकार्डिया, उसी के लिए उन्होंने टेस्टिंग वगैरह किया, अल्ट्रासाउंड वगैरह. सो उसी के अंदर लेफ्ट साइड की किडनी का ऑलमोस्ट बहुत छोटे ही था, एब्सेंट करके भी बोलते हैं वो. देन इन एडिशन टू दैट उन लोगों ने हमारा केस के साथ वगैरह कंपेयर किया था, हमारा केस का जो आई फाइंडिंग था और पैलेट की भी थोड़ी सी हाई आर्च पैलेट की था, उनके केस के अंदर वगैरह क्लेफ्ट लिप और क्लेफ्ट पैलेट करके बोलते हैं, वो ओपनिंग वगैरह हो जाता है ना, उसी टाइप की फाइंडिंग था वो. सो वो लोग वगैरह जेनेटिक डिपार्टमेंट नॉटिंघम हॉस्पिटल में ना सो सारे क्रोमोसोम का एनालिसिस टेस्टिंग वगैरह किया, दूसरी कंडीशंस को एक्सक्लूड किया, फिर उसके बाद में उसका केस 100% इट वाज फिटिंग विद दी व्हाट लाइक आई रिपोर्टेड इन दी जर्नल के अंदर वगैरह. सो फिर उसके बाद में उन लोगों ने वो सारे मैच वगैरह करने के बाद में उन्होंने लाइक दे रिकमेंडेड इट शुड बी कॉल्ड एज ए नल्ले-गौड़ा सिंड्रोम, बिकॉज लाइक हमने भी पहले रिपोर्ट किया था, उसका केस वगैरह इसी के साथ वगैरह फिट वगैरह हो रहा था, और वो एडवांस्ड जेनेटिक टेस्टिंग भी किया था सो फाइंड आउट करने के लिए क्या डिफेक्ट है क्रोमोसोम के अंदर ऐसा करके. सो देन अल्टीमेटली दे काइंड ऑफ कॉल्ड इट शुड बी कॉल्ड एज ए नल्ले-गौड़ा सिंड्रोम करके. सर ऐसे केसेस में जनरली व्हाट आर द कॉजेस? शुरू में तो लाइक सो काफ़ी जो भी लाइक हमने सो ह्यूमन जेनेटिक्स का जर्नल के अंदर पब्लिश्ड केसेस आए, क्लिनिकल डिसमॉर्फोलॉजी जर्नल में पब्लिश्ड केसेस आए, वो सारे एनालाइज किया हमने लास्ट लाइक 1960s के बाद में पूरा. सो नंबर 1 पहले ये देखता है बच्चों लाइक मदर में कुछ डायबिटीज़ की, हाई ब्लड शुगर की कुछ प्रॉब्लम वगैरह है क्या करके. सो हमारे केस में कुछ उसका मदर का डायबिटीज़ के रिलेटेड का कुछ कोई प्रॉब्लम वगैरह नहीं था. फिर देखते हैं कुछ टॉक्सिन एक्सपोजर है उसका, जो अल्कोहल है या कुछ मेटल्स के रिलेटेड के टॉक्सिन के कुछ एक्सपोजर आए करके. सो हमारे केस के अंदर वो भी नहीं था. सो लाइक कॉमनली जो भी कंडीशंस वगैरह डिफॉर्मिटी खास करता है उसी टाइप का कुछ नहीं था इस केस के अंदर वगैरह. सो लाइकली लाइक अभी वो लाइक क्रोमोसोम का रिलेटेड सो एनालिसिस भी किया, उसी के अंदर भी कुछ नहीं निकला है हमने. सो इट्स काइंड ऑफ अ क्वेश्चनेबल है एग्जैक्टली व्हाट इज कॉजिंग, वेदर इट्स काइंड ऑफ एनी अदर एक्सटर्नल की है, कुछ जेनेटिक की रिलेटेड की आहे. मित्रांनो, आत्ता सरांनी जे आपल्याला सांगितलं, मग प्रश्न त्यांना आपण असा केला होता की याची कारणं काय आहेत. तर सरांनी आपल्याला सांगितलं की आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर कारणं बरीचशी काय असतात. म्हणजे बाळ ज्यावेळेस गर्भात वाढत असतं त्या गर्भाशयाचा जो गर्भातला जो पहिला 3 महिन्याचा पिरियड असतो त्याला आपण ऑर्गॅनोजेनेसिस पिरियड म्हणतो. तो ऑर्गॅनोजेनेसिस पिरियडमध्ये जर ती महिला कुठल्या आजाराने व्याधी असेल, जसं सरांनी सांगितलं काय मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात, जसं डायबिटीज आहे, थायरॉईड आहे किंवा बाकीच्या अशा बऱ्याचशा कंडिशन्स आहे, एपिलेप्सी असते, एखाद्याला आकडीचे विकार असतात. अशा केसेसमध्ये जर आई काही औषधं घेत असेल आणि ते आजार तर तिचा पूर्णपणे बरा झाला नसेल तर त्या काही औषधांमुळं बाळाच्या गर्भावर
परिणाम होत असतात आणि त्याच्यातून अशा प्रकारची बाळं जन्माला येतात. दुसरं कारण बऱ्याच वेळा असं असतं की आपण जसं म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये आपण शक्यतो एक्सरे वगैरे करू नये का, तर त्याचं रेडिएशनचे काही इफेक्ट्स असतात ते त्याचासुद्धा परिणाम बाळाच्या गर्भावर होत असतो. तिसरं कारण असं असतं की जगामध्ये तुम्ही पाहिलं असेल, पण त्यातल्यात इंडियामध्ये आपण रिलेशनमध्ये लग्न करणं, त्याला आम्ही म्हणतो कॉन्सॅग्युनियस मॅरेजेस. म्हणजे जनरली काय असतं की आपण आपल्या रिलेशनमध्ये नात्यामध्ये जी लग्न करतो, ह्या नात्यांमधली काही गोत्र अशी असतात की त्या गोत्रांच्या गुंतागुंतीमुळं सुद्धा अशा प्रकारची मुलं जन्माला येत असतात. म्हणून आमचं सांगणं नेहमी असं असतं की आपण शक्यतो आपल्या व्यतिरिक्त दूरच्या रक्ताशी आपण आपल्या गाठी जुळायच्या असतात. ह्याचं कारण हे असं असतं की होणारी जी संतती असते ती 100% हेल्दी असू शकते. अजून त्यांनी कारण सांगितलं आपल्याला की अशा प्रकारची बाळं जन्माला येत असतात, ही जन्माला आल्यानंतर ते प्रॉब्लेम्स डिटेक्ट होतात असं नाही. आता सायन्स एवढं पुढं गेलेलं आहे की बाळ पोटात असतानाच म्हणजे वयाच्या पहिल्या 3 महिन्यातल्या गर्भातच आपण बाळाच्या कंजेनायटल अनॉमलीज काही डिटेक्ट करू शकतो, काही त्याच्या पुढे डिटेक्ट करता येतात. पण ह्या केसमध्ये बाळ 12 वर्ष टिकलं, 12 वर्ष चांगलं आहे. सरांच्या सांगण्याप्रमाणे असं आलं की तो मुलगा त्याचा IQ चांगला होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक ध्यानात घ्या की त्याचा मेंदू शाबूत होता, बाकीचे त्याचे इंटरनल ऑर्गन जरी खराब असले, खराब म्हणण्यापेक्षा त्यांच्या पोझिशन वेगवेगळ्या असतील. सरांनी तसंही एक सांगितलं की त्याची जी लेफ्ट साईडची किडनी होती ती त्याला आपण अजेनेसिस म्हणूया किंवा रुडिमेंटरी म्हणूया किंवा ॲब्सेन्स म्हणूया, अशा प्रकारची किडनी असतानाही तो मुलगा एका किडनीवर 12 वर्ष जगला. एवढ्या सगळ्या व्याधीतून तो मुलगा वाचला. आता याचं पुढे काय झालं काय याची आपल्याला तर नक्कीच एक प्रकारची आपल्या मनामध्ये शंका असणार आहे की त्याची पुढच्या प्रकारची ट्रीटमेंट कशी केली गेली. आपण त्याबद्दल सरांना विचारूया. उसको तो लाइक हमने जो डुप्लीकेशन ऑफ यूरेथ्रा था उसका लाइक पीने का जगह का प्रॉब्लम था, उसको तो रिपेयर वगैरह हो गया उसका. सो दूसरी है रेडियल क्लब हैंड के लिए कुछ सो आर्थोपेडिक सर्जरी वाला तो डिफॉर्मिटी करेक्टिव सर्जरीज वगैरह करता है. उसका ऑलरेडी 12 साल वगैरह हो चुका था. सो इसी के लिए हमने वो सर्जरी का तो एक्सप्लोर नहीं किया, बट थोड़ी सी अर्ली एज में तो आर्थोपेडिक सर्जरी वाला तो वो डिफॉर्मिटी करेक्टिव सर्जरी तो करता है. सो दूसरी बच्चों का है जिन्होंने सो नॉटिंघम हॉस्पिटल UK में वो रिपोर्ट वगैरह किया था, उसका जो लाइक बेबी के लिए क्लेफ्ट लिप एंड क्लेफ्ट पैलेट की था, उसको तो लाइक ओरल सर्जरी वाला तो रिपेयर वगैरह करेगा क्लेफ्ट लिप एंड क्लेफ्ट पैलेट की. देन दूसरी था उसका होल था हार्ट के अंदर वगैरह, सो उसका VST था वेंट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट का, उसका भी रिपेयर भी वगैरह हो जाएगा. जो भी डिफॉर्मिटी है उसको तो लाइक डिफॉर्मिटी करेक्टिव सर्जरी से तो ठीक वगैरह हो जाएगा. बट एक ही चीज़ है, इसी टाइप का मतलब सारे डिफॉर्मिटी वगैरह बर्थ के साथ वगैरह आ जाएगा, उसके लिए तो लाइक थोड़ी सी अभी रीज़न तो फाइंड आउट करना पड़ेगा. उसके बाद में ही मतलब यू कैन हैव सम काइंड ऑफ ए सोल्यूशन वगैरह उसके लिए. सरांनी आपल्याला सांगितलं आता की अशा प्रकारची मुलं जरी जन्माला आली तर एक ध्यानात ठेवा मित्रांनो की बाळाचा मेंदू चांगला आहे, त्याचा हृदयामध्ये जरी प्रॉब्लेम होता तर तो करेक्टिव्ह सर्जरीने चांगला केला जातो, केलाही आहे. तिसरं त्याचं फुफ्फुस चांगलं होतं, त्यामुळे तो मुलगा 12 वर्ष पण जगला आणि आणखीन अनेक वर्ष जगेल, चांगल्या पद्धतीने त्याचं आयुष्य जगेल. पण अशा प्रकारची मुलं जन्माला जी येतात मग ही येतात तर याचं काही निदान होऊ शकतं का, आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. सर ये ऐसे बच्चे जब पैदा होते हैं तो ये बच्चों का डायग्नोसिस इन विट्रो कर सकते हैं. ये तो बच्चों का डेवलपमेंट के साथ ही है. सो यूजुअली तो लाइक दे शुड हैव काइंड ऑफ ए, उन्होंने जो अल्ट्रासाउंड वगैरह किया 8 वीक्स का या 12 वीक्स का करीब वगैरह, सो दे कैन काइंड ऑफ ए डायग्नोज. फिर दूसरी था उसका लाइक लेटर ऑन काइंड ऑफ ए स्टेजेस की है, टेलिकैंथस की है, वो तो बर्थ होने के बाद में ही पता चल जाए. कुछ फाइंडिंग तो यू विल बी एबल टू नो लाइक सो इन विट्रो के टाइम में वगैरह. सरांनी आपल्याला असं सांगितलं की जर बाळ पोटात असतं आणि पोटात असतानाही आपण अशा प्रकारच्या व्याधी निदान करू शकतो का, तर खरोखर करू शकतो. कारण पहिले 3 महिने हा ऑर्गॅनोजेनेसिस पिरियड असतो ज्याच्यामध्ये बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात. नंतरचा पिरियड जो आहे आणि 3 महिन्याचा त्याच्यामध्ये बाळाचं वेट गेन होत असतं आणि ऑर्गनची साईज वाढत असते. आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यापर्यंत शेवटचे जे 3 महिने आहेत त्यामध्ये बाळाची जवळजवळ सर्व ऑर्गन विकसित होऊन कार्यान्वित होत असतात. तर ह्या सगळ्या पिरियडमध्ये आपण ह्या अशा पेशंटचं डायग्नोसिस करू शकतो. पण आयडियली असे पेशंट शक्यतो 3 महिन्यापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत किंवा 28 आठवड्यापर्यंत डायग्नोस करता आलेले
चांगले. आता बऱ्याचशा केसेसमध्ये असं असतं की आईच्या पोटात असताना, प्रेग्नन्सी असताना कुठलीही महिला काही टेस्ट करत नाहीत, सोनोग्राफी करत नाही. तर ही आमची विनंती आहे की जनरली आपल्याला जर अशा कंजेनायटल ॲनॉमली डिटेक्ट करायच्या असतील तर आपण त्यांची सोनोग्राफी करून अशा गोष्टींचं निदान करून योग्य वेळी त्या गोष्टीचा आपल्याला ट्रीटमेंट देता येते. त्यामुळं अशा सगळ्या गोष्टी डायग्नॉस केल्या जातात आणि वेळेवर होणारे बाकीचे खर्च टाळले जातात. कारण सरांनी ज्या पद्धतीने ही केस सांगितली, अशा केसेस आपल्याला जर मॅनेज करायच्या असतील तर काही लाख करोडो रुपये खर्च येऊ शकतात. कारण एक सर्जरी नाही, अशा अनेक प्रकारच्या सर्जरी त्या बाळावर कराव्या लागल्या आणि त्याच्यामुळं तो त्याचा जीव वाचू शकला. सर, मेरा अगला सवाल आपसे ये है, ये केसेस में जनरली आप क्रोमोसोमल एनालिसिस के बारे में हमारे दर्शकों को कुछ बताना चाहेंगे? इसको तो शुरू में डिफॉर्मिटी वगैरह प्रेजेंटेशन था. सो जो रिलेवेंट कंडीशंस वगैरह है हमने उसको पहले तो ब्लड टेस्ट वगैरह किया. सो उसको फैंकोनी एनीमिया करके वगैरह बोलता है. उसको थोड़ी सी हमने कंपैरिजन वगैरह किया. उसको डिफॉर्मिटी था, आर्म्स की रेडियस एब्सेंट रेडियस था, उसके साथ एसोसिएटेड वगैरह कंडीशन था. सो उसको रूल आउट करने के टार सिंड्रोम करके है, उसको रूल आउट वगैरह किया. सो उसके बाद में ये हमने सो लाइक आई काइंड ऑफ स्पेशलाइज इन फिजिकल मेडिसिन एंड रिहेबिलिटेशन. सो मेरा कोलीग था जेनेटिक डिपार्टमेंट में, डॉक्टर काबरा करके, मधुलिका काबरा करके एम्स में. सो जेनेटिक डिपार्टमेंट में कोलीग था, उसी के साथ वगैरह डिस्कस वगैरह करने के बाद में देन सो दे काइंड ऑफ डिड द क्रोमोसोमल एनालिसिस जेनेटिक डिपार्टमेंट के अंदर वगैरह. सो वो एनालिसिस वगैरह करने के बाद में तो कुछ लाइक दे कुड नॉट फाइंड द एग्जिस्टिंग जो भी उसका टेस्टिंग था उसी के साथ वगैरह दे कुड नॉट फाइंड एनी. सो उसके अंदर डिफेक्ट वगैरह था. जो यूके का अभी केस वगैरह सो रिसेंटली रिपोर्ट वगैरह किया था, उन्होंने थोड़े से एडवांस टेस्टिंग वगैरह भी किया था. सो डीएनए सो एडवांस सीक्वेंसिंग टेस्टिंग करके उसी के अंदर भी उन्होंने तो दे कुड नॉट फाइंड लाइक एग्जैक्ट रीज़न क्या है करके. बट दूसरी लाइक विदेश में अभी लाइक अमेरिका में है, दूसरी कंट्रीज़ में है, नया वाला कंपनीज वगैरह आ रहा है, उसी के अंदर भी देर आल काइंड ऑफ डूइंग दी सो एडवांस सीक्वेंसिंग टेस्टिंग करके. सो अनफॉर्चुनेटली इस केस को तो अभी हमने लाइक दोबारा ढूंढ के वी हैव टू सेंड द ब्लड अगेन टू दीज न्यू एडवांस टेस्टिंग लॅबोरेटरीज के लिए वगैरह. अशा केसेस जनरली जन्माला येतातही पण आणि बहुतांश अशी मुलं शक्यतो जगत नाहीत. कारण ज्यांना कंजेनायटल डिफेक्ट्स असतात त्यांना बाकीच्या बरेचसे प्रॉब्लेम्समुळं, म्हणजे बाळ जरी जगू शकलं एखादा महिना, एखादं वर्ष, तर नंतर होणारे ज्यांच्यातले जे बदल असतात त्याच्यामध्ये आपली बॉडी कोपअप करत नाही आणि शेवटी दुर्दैवी अंत होतो. हे होऊ नये म्हणून याला काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपण काय करू शकतो का? जसं आता सरांनी सांगितलं की टॉर्च त्या बाळामध्ये होतं. टॉर्च असा एक प्रकारचा आजार आहे की काही व्हायरसेसमुळं होत असतो. तर त्याच्यामध्ये रुबेला हा फार कॉमन आहे. तर म्हणून शक्यतो ज्या मुली आहेत त्या वर्ष 10 कंप्लीट झालेलं आहे त्यांनी रुबेलाची जर लस घेतली तर कदाचित अशा प्रकारचे आजार हे आपल्याला भविष्यात नक्कीच टाळता येतील आणि त्यासाठी आपलं गव्हर्नमेंटही त्याबद्दल विचार करत आहे. आत्ता आपल्याला सरांनी ज्या सिंड्रोमबद्दल सांगितलं, नल्लेगौडा सिंड्रोम, तर या सिंड्रोममध्ये माझा प्रश्न सरांना असा आहे की हा फक्त मुलांमध्येच दिसतो का किंवा मुलींमध्ये पण असतो का? सर, ये सेक्स रेशियो के बारे में आप बताइए, ये ज़्यादा कॉमन किस में रहता है, ये लड़कियों में रहता है या लड़कों में रहता है? हमारा जो केस वगैरह रिपोर्ट किया था हमने, सो वो तो मेल बच्चा था. सो हमारा दूसरी केस था वो भी मेल था. देन ऑर्थोपेडिक जर्नल में पब्लिश हुआ था केस विच वाज काइंड ऑफ सेम रेडियल क्लब हैंड और हार्ट का राइट साइड का था डेक्स्ट्रोकार्डिया. दैट वाज अ फीमेल केस है. जो यूके का जो नॉटिंघम हॉस्पिटल में पब्लिश किया था दैट वाज अ फीमेल केस. सो अभी तक जो पब्लिश्ड केसेस हैं उसी के अंदर लाइक 50% के करीब वगैरह वो रिपोर्ट वगैरह किया है. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की हे 50% म्हणजे चान्सेस दोघांमध्ये असू शकतात, मुलगा असो किंवा मुलगी असो. सर, ये केसेस आप जब स्टडी करते हो या आपके पास आते हैं तो ऐसा कोई इंस्टीट्यूट है जहां आपको रिपोर्ट करना पड़ता है, जहाँ से ये पूरा वर्ल्ड वाइड फेमस हो जाता है? इसके बारे में प्लीज़ आप बताइए. हमने जो पहले तो ये इंटरेस्टिंग केस था. सो शुरू में तो यूजुअली क्या करते हैं हमने जो पीजी करने के टाइम में, सो हमने इंटरेस्टिंग केसेस को ना कॉन्फ्रेंस में प्रेजेंटेशन वगैरह करते हैं पहले. सो रिलेवेंट कॉन्फ्रेंसेस में हमने ये केसेस को कलकत्ता में कॉन्फ्रेंस में प्रेजेंटेशन वगैरह किया था. फिर बाद में क्या होता है, लोगों को ज़्यादा इंटरेस्ट वगैरह होते हैं, देन लाइक वी डू दी ऑल दी काइंड ऑफ सो लाइक राइटिंग की काम वगैरह करके
जर्नल में पब्लिश करने के लिए वगैरह कोशिश करते हैं, सो दैट जर्नल का जो सर्कुलेशन वगैरह होता है ये ऑल ओवर द वर्ल्ड में सर्कुलेशन वगैरह होते हैं। जो भी ये बच्चों का डिफॉर्मिटी था, सो उसका जो लाइक एक्सट्रीमिटीज़ का डिफॉर्मिटी था, हार्ट के रिलेटेड के डिफॉर्मिटी था, उसके लिए स्पेशलाइज्ड जर्नल है, इट्स कॉल्ड जर्नल ऑफ क्लिनिकल डिस्मॉर्फोलॉजी करके, ये यूनाइटेड किंगडम से सो पब्लिश वगैरह होता है। सो मेनली ये ऑक्सफोर्ड ग्रुप की जर्नल्स की ग्रुप है। सो हमने ये भेजा था सो क्लिनिकल डिस्मॉर्फोलॉजी में पब्लिश करने के लिए। दूसरी भी एक जर्नल है ह्यूमन जेनेटिक्स करके हैं, उसी के अंदर भी लोग वगैरह पब्लिश वगैरह करते हैं। सो ये दीज आर द 2 जर्नल्स सो हमने लाइक केसेस वगैरह पब्लिश करते हैं। म्हणजे सरांना असं सांगायचं आहे की कुठल्याही डॉक्टरांनी प्रॅक्टिस केली आणि अशा टाईपचे जर कुठले पेशंट आले आणि तुम्हाला जर त्याचा खरोखर अभ्यास करायचा असेल, रिसर्च काम करायचं असेल, तर तुम्ही अशा केसेस डॉक्युमेंटरी केल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि हे झाल्यानंतर ही केस आपल्याला अशा ठिकाणी पाठवावी लागते, म्हणजे याचे रिपोर्ट्स आपल्याला लिहावे लागतात आणि हे रिपोर्ट्स अशा ठिकाणी पाठवले जातात त्याला आपण म्हणतो क्लिनिकल डिस्मॉर्फोलॉजी। हे एक प्रकारचं जर्नल आहे आणि हे UK बेस आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संलग्नित आहे। ह्यामुळे काय होतं की जगातले जे डॉक्टर प्रॅक्टिस करतात त्यांच्या हे घरोघरी जातं आणि त्यांना ह्या अशा केसेस कळतात। त्याच्यामुळं होणारे जे नवीन डॉक्टर असतात त्यांच्यासाठी हा एक अभ्यासक्रमच असतो। अशा प्रकारच्या डेली केसेस कोणा कोणाच्या तरी युनिटमध्ये येतात, कोणा कोणाच्या तरी क्लिनिक्समध्ये येत असतात, पण सगळ्या डॉक्टरांना त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी चान्स मिळत नाही, वेळ मिळत नाही। पण मित्रांनो, अभिमानाची गोष्ट अशी आहे, आज आपल्याबरोबर डॉक्टर मल्लिकार्जुन नल्लेगौडा हे जे ज्यांनी आपल्या त्यांची मुलाखतीतून हे सगळं सांगितलं आहे, हा फर्स्ट माणूस आहे इंडियन ओरिजिनमधला की ज्यांनी वर्ल्डमध्ये जगामध्ये ही केस पहिल्यांदा डायग्नॉस करून याचे पेपर्स त्यांनी या क्लिनिकल डिस्मॉर्फोलॉजी ह्या जर्नलकडे पाठवून याच्यानंतर अशा अनेक केसेस त्यांच्याकडे आल्यानंतर फायनली त्यांनी ह्या आजारासाठी इंडियन ओरिजिनच्या माणसाचं नाव दिलं, त्यांचं आडनावच नल्लेगौडा आहे, त्यांच्याच नावाने हे पब्लिश झालं, नल्लेगौडा सिंड्रोम ह्या नावाने। आता मी थोडक्यात तुम्हाला मराठीतनं सांगतो, अशा प्रकारचा जो सिंड्रोम असतो, ह्या सिंड्रोममध्ये सरांनी सांगितल्यापासून टॉप टू बॉटम अशा बऱ्याचशा व्याधी त्या मुलाला होत्या। याच्यावर त्यांनी अभ्यास केला, याच्यासाठी काही त्यांनी इन्व्हेस्टिगेशन्स केले, याच्यासाठी काही इन्व्हेजिव्ह नॉन इन्व्हेजिव्ह इन्व्हेस्टिगेशन करून काही तज्ज्ञांचं आणखीन तज्ज्ञांचं त्या फील्डमधल्या तज्ज्ञांचं ओपिनियन घेऊन फायनली ही केस रिपोर्ट तयार करून त्यांनी ह्या वर्ल्डमधल्या जर्नलमध्ये पाठवला आणि तिथून तो पब्लिश झाल्यामुळं आमच्यासारख्या डॉक्टरांना तो मिळाला। सर, आगे आपका क्या इरादा है? आगे भी आप ऐसे केसेस डायग्नोस करते रहेंगे या फिर क्लिनिकल प्रैक्टिस में भी काम करेंगे? आई एम इंटरेस्टेड लाइक रिसर्च में, तो इंटरेस्ट ही है, लाइक आई एम कंटिन्यूइंग माय वर्क इन द रिसर्च। इसी टाइप की काम भी वगैरह भी कर रहा हूँ, दूसरी एरिया में वगैरह डिफरेंट एरिया में कर रहे हैं हमने, हार्ट के रिलेटेड की, एम्पुटेशन की रिलेटेड की, पेशेंट्स की। मेनली एरिया है जो डिफॉर्मिटीज़ है, जो अंग विकलता है, इसी टाइप की एरिया में इंटरेस्ट है मेरा। सो उसी टाइप एरिया में काम भी कर रहा हूँ और अराउंड लाइक 50-60% क्लिनिकल प्रैक्टिस भी कर रहा हूँ रिसर्च के साथ वगैरह। सरांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की अशा प्रकारचे व्याधी असलेले पेशंट माझ्याकडे जरी आले तर मी त्याच्यावर रिसर्च करायला मागे पुढे बघणार नाही आणि सायमल्टेनियसली त्याच्यावर काही उपचार सापडतात का यासाठी मी नेहमीच मग्न राहणार आहे आणि माझं रिसर्च वर्क करत राहणार आहे। तर मित्रांनो, सांगायचा हेतू असाच आहे की या जगामध्ये अशा बऱ्याचशा काही महान व्यक्ती असतात, त्या फक्त पैशाच्या मागे न लागता अशाही गोष्टींच्या मागे असतात की जगामध्ये आपल्याला नवीन नवीन काय गोष्टी मिळतील का आणि आपण त्याच्यातून काही शिकू शकतो का, किंबहुना आपण दुसऱ्यांसाठी काही देऊ शकतो का, याच्यावर ते अभ्यास करतात आणि खरोखर दुसऱ्यांना ते नॉलेज देत राहतात। अशा या महान व्यक्तीला माझा साष्टांग नमस्कार। आणि आज जे काही डिस्कशन झालं याच्यातून घेण्याचा बोध एवढाच आहे की व्याधी असलेली मुलं बाळं कधी कोणाच्या पोटाला जन्माला येतील हे आपण सांगू शकत नाही, पण म्हणतात ना की एकदा व्याधी आलेलं बाळ आपल्याला जर झालं तर त्याच्यासाठी त्याच्या मागचा त्याच्या आईवडिलांना जो मानसिक धक्का बसत असतो, आर्थिक धक्का बसत असतो, याच्यातून त्यांना जर सावरायचं असेल आणि याच्यातून काही घडवायचं असेल तर अशी मुलं जन्माला न आलेली बरी। तर न येण्यासाठी आपण काय करू शकतो का, वेळोवेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याचा सल्ला घेणं गरजेचं आहे। प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण काय खावं, आपण आपल्या गर्भावर कुठल्या प्रकारचे संस्कार लावावेत, आपण काय केलं पाहिजे, आपण किती वेळ व्यायाम केला पाहिजे, आपण किती काय कसं खाल्लं पाहिजे, या सगळ्यासाठी सर्व काही मार्गदर्शक
गोष्टी डॉक्टरांकडे असतात. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी येऊन त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आपण सायंटिस्ट म्हटलं की पाहतो की रिसर्च सेंटरमध्ये राहणारे व्यक्ती, त्यांच्याच कामामध्ये मग्न असणारे हे व्यक्ती, पण आज आपल्यामध्ये हा योग आला तो केवळ ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे यांच्यामुळे, की ज्यांच्या अगदी छोट्याशा ओळखीनंतर, की जे स्वतः चंद्रकांत डहाळे US ला गेल्यानंतर त्यांच्या झालेली ओळख, आणि हे सायंटिस्ट एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व की डॉक्टर मल्लिकार्जुन, जे मूळचे भारतीय जरी असले तरी आत्ता US मध्ये आहेत, NRI आहेत, आणि त्याचबरोबर त्यांच्या रिसर्चमध्ये एक प्रचंड मोठं नाव आहे की ज्यांना परदेशातच नव्हे तर भारताने सुद्धा त्यांच्या रिसर्चबाबत पुरस्कृत केलेलं आहे, आणि त्याचबरोबर त्यांच्या या रिसर्चला त्यांचं स्वतःचं नाव दिलेलं आहे. अशी एक व्यक्तिमत्व आपल्याला आज योगायोगाने जुन्नर शहरामध्ये ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे यांच्यामुळे उपलब्ध झाले. आणि त्यातच या वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असलेले एक जुन्नरचे व्यक्तिमत्व डॉक्टर सचिन डुंबरे हेही आपल्यामध्ये आले. या चर्चेतून त्यांचाही गाढ अभ्यास या वैद्यकीय क्षेत्रातला आपणास दिसून आला. डॉक्टर मल्लिकार्जुन हे जरी परदेशात राहत असले तरी त्यांची असणारी भारताशी नाते, त्यांची जी जोडलेली नाळ ती दरवर्षी त्यांना भारतात घेऊन येते, आणि तीच नाळ अगदी थोडीशी छोटीशी ओळख आज आपल्या जुन्नर शहरामध्ये त्यांना घेऊन आली. यांच्याबद्दल आपण आता सर्व माहिती घेतली. वैद्यकीय क्षेत्रातला गाढ अभ्यास असलेले आपले डॉक्टर सचिन डुंबरे यांच्या समवेत त्यांची चर्चा झाली. आपला आवाजचा प्रयत्न इतकाच नव्हता की त्यांना फक्त आपणासमोर एक सायंटिस्ट म्हणून प्रेझेंट करणे, पण त्यांना या वैद्यकीय क्षेत्राचा असणारा अभ्यास आणि त्याचा फायदा फक्त डॉक्टर्सच नव्हे तर पूर्ण जनतेला, सगळ्या लोकांना व्हावा, की येणाऱ्या व्याधी यांच्यावर मात कशी करावी, यांची काळजी कशी घ्यावी, आणि जरी व्याधी आल्या असतील तर त्यांची काळजी कशी घ्यावी, हा एक प्रयत्न हा आपला आवाजच्या टीमचा होता. मी फक्त आपल्या आवाजतर्फे एक प्रश्न डॉक्टर मल्लिकार्जुन यांना विचारू इच्छितो की डॉक्टर, आप इन भारतीय युवकों के लिए या आगे आने वाली पीढ़ी के लिए आप क्या संदेश देना चाहोगे? आपको यहाँ से जो प्रेरणा मिली है, आपने जो भारत का पूरा नाम आज दुनिया में फैलाया है, तो आप भारतीय युवकों के लिए और आगे आने वाली पीढ़ी के लिए आप क्या संदेश देना चाहोगे? बेसिकली जिन्होंने आज तक वगैरह रिपोर्ट किया इसी टाइप के इंटरेस्टिंग केसेस, और जो डॉक्टर्स है, साइंटिस्ट है अब्रॉड में, उनका नाम से जो सिंड्रोम्स का नाम वगैरह दिया है, फिर लुक एट लास्ट 400 ईयर्स में, सो जो यूके के हैं, यूरोपियंस हैं, उनके नाम से ही काफ़ी ज़्यादा सिंड्रोम्स आए. ये नहीं है हमारे देश में ये इसी टाइप के केस उपलब्ध नहीं है करके, हमारे पास तो उनको कंपेयर किया तो काफ़ी ज़्यादा है यहाँ रिसर्च करने के लिए अपॉर्चुनिटी है. वी यूज्ड टू कॉल इट एज मेक्का है यहाँ, मतलब रिसर्च करने के लिए करके. सो ये अपॉर्चुनिटीज़ को यूटिलाइज करके हमने थोड़ी सी इंटरेस्ट वगैरह डेवलप करके, सो उसको वी नीड टू काइंड ऑफ परसिस्ट इन दैट, एंड देन उसके बाद में इसको इंटरनेशनल लेवल का स्टेज में प्रेजेंटेशन वगैरह किया हुआ तो, पब्लिश किया हुआ तो, देन डेफिनेटली वी विल हैव मोर नंबर ऑफ द पीपल उसको एक्सपोजर वगैरह होके जो यूरोपियंस वगैरह जिन्होंने इतना नाम वगैरह किया उसी टाइप पे हमने भी अचीव वगैरह कर सकते हैं. सो यहाँ की जो भी हमने काम वगैरह कर रहे हैं इसी टाइप की रिसर्च के लिए, यहाँ बहुत अच्छा अपॉर्चुनिटीज़ वगैरह है, केसेस वगैरह, अच्छे केसेस वगैरह मिलते हैं. हमने कंपेयर किएगा तो जो यूके की यूरोपियंस वगैरह काम किया लास्ट 400 ईयर्स में, हमारे पास काफ़ी अच्छा अपॉर्चुनिटीज़ वगैरह हैं. सो हमने थोड़ी सी इंटरेस्ट डेवलप वगैरह करके, इन एडिशन टू दैट हमने जो गवर्नमेंट वगैरह फैसिलिटीज़ वगैरह दिया होगा तो जो ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस है वो मेक्का जैसा है, वहाँ हर फॅसिलिटीज वगैरह है. आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलं की भारतीय युवकांसाठी, भारतीय नवीन होणाऱ्या डॉक्टरांसाठी मी काय सांगू शकतो, तर त्यांनी सांगितले की आपल्या इंडियामध्ये भारतीय सरकारने जर आपल्याला चांगल्या फॅसिलिटीज दिल्या, चांगल्या टाईपच्या, जशा एम्समध्ये आहेत तशाच प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये अशा प्रकारच्या जर फॅसिलिटीज दिल्या तर तिथल्या डॉक्टरांनाही अशा प्रकारची कामं करायला, रिसर्च करायला आवडेल. तर म्हणजे आपल्याला अमेरिकेसारख्या ठिकाणी किंवा UK सारख्या ठिकाणी जायची गरज पडणार नाही. त्यांच्या सांगण्यातून असं आलं, आत्तापर्यंतचे जेवढे सिंड्रोम डायग्नोस केलेले आहे गेल्या 400 वर्षामध्ये, तर त्याच्यामध्ये UK आणि USच्या डॉक्टरांचीच नावं जास्त आहे. भारतीय डॉक्टरांची नावं खूप कमी आहेत, अगदी हातावर मोजण्यासारखी आहे. त्याच्यातलं एक नाव आज त्यांचं आहे. सर, मेरा आपसे ये सवाल है, ये रिसर्च करते टाइम आप आपके फैमिली पे ध्यान दे पाए या नहीं पाए, या फिर आज आप जो पोजीशन पे है, जो सक्सेस आपने पाया है, उसके पीछे आपका फैमिली का क्या हाथ है? जो हमने रिसर्च करने के टाइम में डेफिनेटली है,
ज़्यादा काम वगैरह जो डिपार्टमेंट में काम करने में ज़्यादा डालते हैं, थोड़े से कम होते हैं फैमिली की सो अटेंशन वगैरह। सो उस समय तो लाइक हमारा फोकस्ड है, लाइक हमने वो पेपर को पब्लिश करना है, उसको एडिट करना है, रात को जाके कंप्यूटर के सामने बैठ के काम करना है, इसी टाइप की करके। सो बट टू डू दैट ऑल दैट वर्क देयर इज़ ऑलवेज लाइक काफ़ी फैमिली का सपोर्ट भी चाहिए होते हैं, लाइक फैमिली पेरेंट्स भी हैं, वाइफ भी है, बच्चों भी हैं। सो बच्चों को संभालने के लिए काफ़ी टाइम वगैरह वाइफ स्पेयर करना पड़ता है, लाइक हम लोगों को कंपेयर किया होगा तो। सो उसी टाइप की काफ़ी फैमिली सपोर्ट की वजह से ये कर सकता है पूरा इसी टाइप की काम वगैरह। एक बात मैं बताना चाहूँगी कि ये जो भी काम करते हैं ही गिव्स इज 100% इन इट। सो मुझे नहीं लगता कि इस चीज़ में किसी भी चीज़ का इंटरप्शन होना चाहिए, तो मैं अपनी तरफ से जितना हो सकता है मैं इनको सपोर्ट करती हूँ इस चीज़ में। तो आई थिंक इसी की वजह से वो ज़्यादा आगे बढ़ सकते हैं, रिसर्च में ज़्यादा कर सकते हैं, तो सपोर्ट तो ज़रूरी है। जसं सरांनी सांगितलं की सक्सेसच्या मागे फक्त मी एकटा नसून माझी फॅमिली आहे, आणि हे खरोखर आहे. जर माणसाचं मानसिकता किंवा त्याचं जर मानसिक संतुलन चांगलं राहिलं, मग त्याला कुठलीही गोष्ट द्या, त्याच्यावर तो रिसर्च वर्क नक्कीच चांगला करेन, हे आपल्याला सरांनीही दाखवून दिलेलं आहे. आज आपला आवाजच्या माध्यमातून डॉक्टर मल्लिकार्जुन जे रिसर्च क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या जनतेसमोर मांडत असताना आपल्या आवाज टीमला जो आनंद आहे, त्याचबरोबर की ज्यांच्यामुळे ते आज जुन्नरमध्ये आपणास उपलब्ध झाले असा डहाळे परिवार, ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे यांची कन्या जी US मध्ये आहे, आणि त्यांच्यामुळे हा त्यांचा आलेला अल्पशा परिचय आणि हा छोटासा परिचय त्या डॉक्टर मल्लिकार्जुन यांना जुन्नरमध्ये घेऊन आला. तर हा आज जसा आपला आवाज टीमला आनंद आहे, हा विषय जनतेसमोर आणताना त्याचप्रमाणे डहाळे परिवारासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. तर मी खास विचारू इच्छितो ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे यांना की आपणास याविषयी काय वाटते. सर्वप्रथम मी आजचे सत्कारमूर्ती मल्लिकार्जुन नल्लेगौडा आणि त्यांच्या मिसेस सौम्या यांचे मी प्रथमतः स्वागत करतो आपल्या जुन्नरमध्ये. आणि दुसरे मी आभार मानेल ते आपल्या आवाजच्या टीमचे, म्हणजे अतुल शेठ परदेशी असतील, चेंगेडे असतील, परत पवन गाडेकर असतील, यांचे मी आभार मानतो की त्यांना हा विषय कळला आणि ते ताबडतोब या ठिकाणी कुठलीही सबब न सांगता हजर झाले आणि अतिशय चांगली मुलाखत त्यांनी डॉक्टरांची घेतली. आणि तो योग जो घडून आणला तो आमचे ॲडव्होकेट देवराज डहाळे आणि रितिराज डहाळे, कारण पवन गाडेकर त्यांचा मित्र, ताबडतोब पवनला त्यांनी फोन केला, वा असा असा प्रकार झाला आहे, डॉक्टर आपल्या इथं आलेले आहेत आणि अतिशय एक चालून संधी आपल्याला आलेली आहे जुन्नरकरांना काही विचार ऐकण्याची, तर तुम्ही येत आहे का. तर पवननी एका मिनिटाचाही विलंब न लावता ताबडतोब या ठिकाणी तुमची टीम हजर राहिली, म्हणून तुमचे सगळ्यांची मी पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच आमचे बारचे सेक्रेटरी ॲडव्होकेट प्रवीण वाघमारे आणि आमचे नेहमी उत्साही असलेले कुठल्याही कार्यक्रमामध्ये, आमचा कोर्टातला कार्यक्रम असेल, बाहेरचा असेल, ॲडव्होकेट राजीव गोसावी अगदी उत्स्फूर्तपणे ते या कार्यक्रमाला ते हजेरी लावतात. आज ते पण आलेले आहेत, तर त्यांचे मी आभार मानतो. कधी कधी असा एक काही प्रसंग आयुष्यामध्ये येत असतो, तसं माझ्या आयुष्यामध्ये प्रसंग आला आणि अशा मोठ्या माणसांची माझी गाठ पडली. आणि त्याला कारण असं का माझी मुलगी US डॉक्टर आहे आणि हे डॉक्टर तिचे सिनियर आहेत, तिला कुठलंही मार्गदर्शन हे डॉक्टर करत असतात. माझ्या मुलीला US पाठवायचं की नाही याच्यावरती बराचसा खल झाला. अनेक लोकांनी उलट काही सुलट अशा चर्चा केल्या माझ्याबरोबर, परंतु मी ठरवलं की नाही, ॲब्रॉड आपलं एक तरी मूल गेलं पाहिजे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. मुलगी असतानासुद्धा मी हा सगळ्या प्रकारचा प्रयत्न केला आणि तिला USA पाठवण्यासाठी मी आणि माझ्या सगळ्या फॅमिलीने ते प्रयत्न केले. आणि बोलबोल म्हणता 5-6 वर्षे गेली. यावर्षी येत आहे का, पुढच्या वर्षी येत आहे का, आमच्या बिझी शेड्यूलमुळे मला काही जमत नव्हतं. शेवटी 2009ला ती अमेरिकेला गेली, परंतु आजपर्यंत मी अमेरिकेला गेलो नव्हतो. परंतु गेल्या वर्षी तिने हट्ट धरला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता तुम्हाला ह्या वर्षी आलं पाहिजे, कुठली सबब सांगू नका. आणि मी आणि माझी मिसेस गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये अमेरिकेला गेलो. अमेरिकेला गेल्यानंतर आता इतर अमेरिकन जे पब्लिक आहे त्यांच्याशी काय फारसा संबंध आला नाही, परंतु ते दरवेळेला ते भेटायचे, हायफाय करायचे, नमस्कार, हसून स्माईल करायचे आणि आपल्याशी तेवढ्यापुरतं इंटरॅक्शन त्यांचे असायचे. परंतु इंडियन आपले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याबद्दल मला वेगळा असा अनुभव आला. आणि त्याच्यामध्ये ही फॅमिली
की भक्ती म्हटल्यानंतर सौम्या, पहिला फोन सौम्याला असणार. कुठलीही गोष्ट विचारायची झाली का सौम्याला विचारणार, सी इज ऑल्सो डॉक्टर, त्यांना विचारणार आणि सौम्याने सांगितले यस नो की त्याप्रमाणे ती भक्ती वागणार. आणि त्याच्यावरची सुपेरियर ऑथॉरिटी म्हणजे अर्जुन. अर्जुनला कुठली गोष्ट विचारल्याशिवाय भक्ती ती फायनल करणार नाही. म्हणजे असे फॅमिली रिलेशन. तर असं एकंदरीत हा अनुभव मला अतिशय वेगळा अनुभव आला. अनेक इतरही डॉक्टर मला भेटले. तर हे डॉक्टर इंडियामध्ये येणार ही जेव्हा बातमी मला माझ्या मुलीकडनं कळली की बाबा अर्जुन आणि सौम्या इंडियामध्ये येत आहेत, खूप आनंद झाला. मी अमेरिकेत असतानाच त्यांना बोली सोडून घेतली होती का जर तुम्ही ज्यावेळेला इंडियामध्ये याल त्यावेळेला तुम्ही जुन्नरला कुठल्या परिस्थितीत यायचं. तर त्यावेळेला त्यांनी शब्द दिला होता की निश्चित आम्ही शिर्डीला जात असतो आणि शिर्डीला जाताना तुमच्याकडे येणार. आणि त्या शब्दाप्रमाणे ते जुन्नरला शोध घेत 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 जुन्नरला पोहोचले आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये हजर झाले. आणि त्यांनी आता ऐकलंच तुम्ही सचिन डुंबरे या ठिकाणी होते. त्यांनी अतिशय चांगले प्रश्न त्यांना डॉक्टरांना विचारले, कारण ते एकाच फील्डमध्ये असल्यामुळं त्यांनी अतिशय चांगले प्रश्न विचारले. आणि त्या प्रश्नांची जी डॉक्टरांनी उत्तरं दिली ती उत्तरं आता तुमच्याही बी प्रत्येकाने ऐकलेली आहेत का हे आपल्या भारताला भूषण आहे का असे डॉक्टर का आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचा रिसर्च डॉक्टरांच्याकडनं होत नाही. तो हा रिसर्च डॉक्टरांनी केला. आणि म्हणून आपल्याला अतिशय अभिमानाची, आपल्या देशाला अभिमानाची गोष्ट आहे की वर्ल्ड वाईड का याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. म्हणून मी पुनश्च एकदा त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आदरणीय आमचे ॲडव्होकेट चंद्रकांत ढाळे सर यांच्या घरामध्ये आज डॉक्टर मल्लिकार्जुन आणि मिसेस मल्लिकार्जुन या आपल्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एक्सपर्ट इन मेडिसिन असं ज्यांचं वर्णन करता येईल त्या डॉक्टरांचा आज या ठिकाणी आपल्याला जुन्नरकरांना या ठिकाणी त्यांचा सहभाग या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांना त्याची माहिती होणार आहे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल. आणि ती संपूर्ण आपल्या देशवासियांना मार्गदर्शक ठरेल. कारण हा जो चॅनल आहे, मला आमचे मित्र अतुल यांनी सांगितलं की हा जो आपला आवाज आहे चॅनल हा 36 देशांमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून हा चॅनल पाहिला जातो. आणि ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टरांनी शिर्डीचं देखील दर्शन घेतलेलं आहे आज की स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की स्पिरिच्युअलिटी इज द ओनली थिंग दॅट कॅन डेस्ट्रॉय आवर एनिहिलिट्स फॉर एव्हर. एनी अदर नॉलेज सॅटिस्फाईज वॉन्ट्स ओनली फॉर शॉर्ट टाइम. आणि हा जो भारतीय संस्कृतीचा जो आदर्श आहे तो सतत त्यांनी जपावा, जोपासावा आणि सतत भारतामध्ये यावं आणि युवकांना त्यांनी प्रेरणा द्यावी अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. इंटरनॅशनल लेवलवरती त्यांनी संशोधनाचं काम केलेलं आहे असे डॉक्टर मल्लिकार्जुन आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर सौम्या आज आपल्या जुन्नर शहरामध्ये आलेले आहेत. खरं तर हे आपलं जुन्नरकरांचं भाग्य आहे आणि ते भाग्य घडवून आणण्यामध्ये ज्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे असे आमचे गुरु ॲडव्होकेट चंद्रकांत ढाळे सर. त्याचप्रमाणे आपला आवाजचा देखील या संपूर्ण यामध्ये श्रेय आहे, त्यांनाही फार मोठं श्रेय जातंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सायंटिस्ट म्हटलं, शास्त्रज्ञ म्हटलं की ते त्यांच्या त्यांच्या विचारामध्ये मग्न असतात. पण आज वेळात वेळ काढून जवळपास 1 तास ही रंगलेली चर्चा आणि 1 तास डॉक्टर सचिन डुंबरे यांच्या माध्यमातून डॉक्टर मल्लिकार्जुन यांच्यासोबत झालेली चर्चा ही आपला आवाजच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आपला आवाजच्या माध्यमातून आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी, त्याचबरोबर अमोल चंगेडिया, लक्ष्मण दातखिळे, ॲडव्होकेट देवराज डहाळे, ऋतिराज डहाळे, त्याचबरोबर ॲडव्होकेट राजीव गोसावी, ॲडव्होकेट प्रवीण वाघमारे, ह्या दिग्गज व्यक्तिमत्वाची चर्चा डॉक्टर सचिन डुंबरे यांच्या माध्यमातून आपण ऐकलेलीच आहे. अशा या व्यक्तिमत्वाला आपला आवाजचा मानाचा मुजरा, अशा या व्यक्तिमत्वाला आपला आवाज परिवाराच्या वतीनं मी भरभरून शुभेच्छा देतो. कारण आपला आवाजचं स्लोगनच आहे हात तुमची साथ आमची. लक्ष्मण दातखिळे सोबत पवन गाडेकर, आपला आवाज जुन्नर.